या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। राष्ट्र व जनहितासाठी नंदुरबार पुरोहित संघातर्फे नंदुरबार शहरात प्रतिवार्षिक यज्ञ सोहळा घेण्यात आला। शहरातील ब्राह्मणवाडीत येथे झालेल्या या यज्ञ सोहळ्याप्रसंगी पुरोहित सहभागी झाले होते। ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ सोहळा पार पडला। याबाबत वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी माहिती दिली। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आज रोजी नंदुरबार पुरोहित संघाकडून प्रतिवर्ष होणाऱ्या जनकल्याण आणि राष्ट्रहितासाठी गेल्या 12 वर्षापासून नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाण ब्राह्मणवाडी इथे सर्व पुरोहित मित्रांच्या सेवा आणि सहकार्यातून पुरोहित संघ दरवर्षी नाना प्रकारचे याग या नंदनगरी जनकल्याणासाठी आणि राष्ट्रहितासाठी आयोजित करतात। पुरोहितांमधूनच यजमानपद स्वीकारून सगळ्यांच्या कल्याण कामनेसाठी सर्वेत्र सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरामया या उक्तीप्रमाणे सगळ्यांच्या जनकल्याणासाठी हा यज्ञ प्रतिवार्षिक होत असतो। यंदाही सूर्ययाग या निमित्तानं करण्यात आला। या प्रतिवार्षिक यज्ञाची ही जी परंपरा आहे ते पुरोहित संघाचे संस्थापक अध्यक्ष, जानकी पाठशाळेचे संचालक, आमच्या सगळ्यांचे गुरुवारी वेदमूर्ती श्री मधुकर काशीनाथ जोशी उर्फ आम्ही सगळेजण त्यांना उपाख्या अण्णा म्हणतो, अण्णांच्या संकल्पनेतून पुरोहित संघानं गेल्या 12 वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। आजच्या या याज्ञिक कर्मकांडी पुरोहितांच्या यज्ञाला नंदुरबार आणि परिसरातून अनेक याज्ञिकांनी पुरोहितांनी उपस्थिती दिली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी याचे यजमानपद वेदमूर्ती चेतन जोगी, वेदमूर्ती विपुल कुलकर्णी आणि वेदमूर्ती भूषण भट यांनी यजमान म्हणून या यज्ञाचं यजमानपद स्वीकारलं। या कार्यक्रमाचं मुख्य आचार्यपद संस्थापक अध्यक्ष मधुकर काका जोशी यांनी स्वीकारलं। या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी, उपाध्यक्ष सचिन भाऊ इंदोरिया आणि सचिव श्री आशिष नवे आणि सर्व संचालक पुरोहित संघाचे संचालक
आणि याज्ञिक मित्र या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सगळ्यांनी चांगला परिश्रम केला, मदत केली, त्याबद्दल पुरोहित संघाच्या वतीनं आम्ही सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. या कार्यक्रमाला पुढच्या वर्षी असाच उत्साहानं सगळेजण प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचे मित्र हो, धन्यवाद. भगवान परशुराम